दिनांक 25 मे 2025 रोजी दांडेगाव येथे बुद्धरूप मूर्ती स्थापना करण्यात आली। कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथे अतिशय साधेपणाने व धार्मिक वातावरणात भंते सचित बोधी यांच्या हस्ते बुद्धरूपाची बुद्धविहार स्थापना करण्यात आली। या कार्यक्रमाला नारथराव हनुमंते, निवृत्ती हनुमंते, रमेशराव हनुमंते, बाबूराव हनुमंते, शंकर जाधव, लालू कुरे, अशोक पायकराव, नितीन खंदारे, राजू पाटील, नयन कांबळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले। तसेच त्रिचरण पंचशील आणि बुद्ध पूजापाठ करून रितसर कार्यक्रमाची सुरुवात झाली। दांडेगाव येथील उपासक शोभाई जनार्दन हनुमंते, शोभाई गणेशराव हनुमंते, सुशीलाबाई कदम यांनी धम्म सहल करून आल्याबद्दल त्यांच्या समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला। नंतर उपस्थितांना प्रजाशाहीचे आवाजचे संपादक वैभव धबडगे, भीमशाही रंभाऊ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले। यावेळेस लक्ष्मण हनुमंते, भीमराव हनुमंते, कैलास हनुमंते, राजू हनुमंते, बबनराव हनुमंते, पांडुरंग गायकवाड, संतोष हनुमंते, ज्ञानोजी भालेराव, विजय हनुमंते, अमोल खंडागळे, विनोद हनुमंते, संगरत्न हनुमंते, गौतम हनुमंते इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश खाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश हनुमंते यांनी मानले। या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल हनुमंते, संभाजी हनुमंते व प्रशांत हनुमंते झोडपे, पिराजी हनुमंते इत्यादींनी मोठे परिश्रम घेतले। समृद्धी मराठी न्यूजसाठी कळमनुरीवरून सुमित मस्के।